चरणकर यांच्यासोबत उपस्थित आहोत. तर यांची आपण एक छोटीशी मुलाखत घेणार आहोत. तर पहिला प्रश्न की त्यांचा जन्म कुठे झालेला? बाबुरावदादा चरणकरांचा जन्म हा बाबा भटजी यांच्या वाड्यामध्ये बेळाशी या गावी झाला. त्यांचा स्वभाव कसा होता? मेणाहुनी मऊ आम्ही, वज्राहुनी कठीण, असा त्यांचा स्वभाव होता. त्यांनी कोणत्या सामाजिक कार्यात सहकार्य केले? मुळात बाबुरावदादा चरणकर यांनी त्यांना जसं कळते पण आल्यापासून सामाजिक कार्याशिवाय दुसरं कोणतंही कार्य केलंच नाही असं म्हणणं हे काही वेगळं होणार नाही. त्यांच्या सामाजिक कार्याविषयी सांगायचं झालं तर वयाच्या 15व्या वर्षी इंग्रजाच्या गाडीवरती दगड मारल्यापासून ते संपूर्ण आयुष्य भूमिगत राहून स्वातंत्र्यासाठी संपूर्ण आयुष्य देणारे म्हणजे बाबुरावदादा चरणकर. त्यानंतर चरण गावच्या वारणा नदीवरती घाट बांधणे, त्याच्यानंतर चरण गावामधल्या किंवा चरण पंचक्रोशीमध्ये कुठंही कोणालाही शिक्षणाचा कसलाही गंधही नसताना आपल्या चरण पंचक्रोशीमध्ये शिक्षणाची व्यवस्था व्हावी, झालीच पाहिजे म्हणून चरण गावामध्ये पहिली शाळा सुरू करणे, श्रीयुत स्वामी रामानंद भारती यांच्या बरोबर यांच्या सहकार्याने इथं शाळा सुरू करणे, त्याच्यानंतर इतर पंचक्रोशीतील लोकांना आठवड्यातून एकदा कुठेतरी बाजार करायला जागा असावी म्हणून चरणगाव हे प्रमुख गाव, मुख्य गाव ठेवून चरण गावामध्ये बाजार भरवणे, त्याच्यानंतर या भागातल्या या पंचक्रोशीतल्या लोकांना करमणुकीची काहीतरी साधनं, काहीतरी व्यवस्था असावी असं या संपूर्ण जंगली भागामध्ये काहीतरी करमणुकीचं साधन पाहिजे म्हणून गणपती देवाची, गणेश देवाची यात्रा ही 7 दिवसाची गणेश देवाची यात्रा ही मंजूर करून आणणे व सुरू करणे, या उपर चरण गावामध्ये अख्खी एकसंध बाजारपेठ वसवणे व त्यासाठी कार्य करणे, अनेक प्रकारच्या प्रशालांचे निर्माण करणे, असे एक ना अनेक असे त्यांचे सामाजिक कार्य होते. त्यांनी कोणत्या बंडात सहकार्य केले? प्रमुख त्यांनी ज्याच्यामध्ये नेतृत्व केलं होतं ते बेळाशीचं बंड. त्यांनी बेळाशी म्हणजे त्यांची सुरुवात ही इंग्रजाच्या गाडीवरती दगड 15व्या वर्षी दगड मारल्यापासून झाली होती, पण त्याच्यानंतर परत 10 वर्षानंतर म्हणजे 1930 साली ज्या वेळेला गांधीजींनी मिठाचा सत्याग्रह केला तर त्यावेळेला त्या सत्याग्रहापासून प्रवृत्त होऊन त्यांनी प्रतिसरकारची स्थापना ही खरोखर 1930 सालीच आहे की ज्यावेळी इंग्रजांचा संपूर्ण कायदा धाब्यावरती बसवून अस्वल दर्यातून, कुसाईवाडीच्या अस्वल दर्यातून 53 फुटी सागवानी सोट, हा 53 फुटी सागवानी सोट हा कापून तो बेळाशीला आणून तो 7 फूट खोल खड्डा खणून त्याच्यामध्ये रोवून त्याच्यावरती तिरंगा फडकवून तो 56 दिवस फडकवत ठेवणे आणि त्याचं संपूर्ण त्याची व्यवस्था बघणे किंवा त्याचं रक्षण करणे हे संपूर्ण बाबुरावदादा चरणकरांच्या नेतृत्वाखाली झालं होतं. आणि त्यावेळी आणखीन एक सत्याग्रह झाला होता, गवत सत्याग्रह. तर त्या गवत सत्याग्रहामध्ये चांदीची मूठ आणि सोन्याचं पातं असलेल्या विळ्यांनी बाबुरावदादा चरणकर यांनी पहिला गवताचा भारा कापलेला होता आणि त्याच्यानंतर आमचं गवत हे आम्हीच कापणार, त्याच्यानंतर आमची झाडं ही आम्हीच तोडणार, आम्ही कोणतंही दुसरं सरकार मानत नाही, आम्हीच आमचे सरकार, आमची भांडणं आम्हीच सोडवणार, आमची भांडणं आम्हीच करणार, अशा प्रकारची घोषणा ही बाबुरावदादा चरणकरांनी केली होती. आणि त्यावेळेलाच सरकारच्या उभं ठाकलेलं दुसरं सरकार म्हणून प्रतिसरकारची स्थापना, त्यालाच नाव दिलेलं होतं प्रतिसरकार, इथून प्रतिसरकारची स्थापना होते. आणि इतिहासामध्ये
प्रति सरकारचा उगम हा शिराळा तालुका आहे हे उल्लेखित आहे. याचं मूळ कारण, मूळ जे आहे ते मूळ इथं आपल्याला सापडतं. त्यांच्या पत्नीने तिसने काही सहकार्य केलेलं का? त्यांच्या पत्नीने अनेक प्रकारे त्यांना सहकार्य केलं. सगळ्यात पहिली गोष्ट की लग्न झाल्या दिवसापासून क्रांतिवीरांच्यासाठी, क्रांतिकारकांच्यासाठी भाकरी बनवणे, त्याबरोबर त्याच्यात म्हणजे संपूर्ण जेवण बनवणे, बनवलेलं जेवण परत घोड्यावरती लादणे, ते नेऊन क्रांतिकारकांच्यापर्यंत पोहोचवणे, त्याच्यानंतर क्रांतिकारकांचे काही संदेश जे काही आहेत की जे गावातून जाऊ पाहत आहेत ते संदेश क्रांतिकारकांच्या पर्यंत पोहोचवणे, क्रांतिकारकांचे जे संदेश आहेत की जे समाजासाठी आहेत ते समाजापर्यंत पोहोचवणे, त्याच्यानंतर अनेक सामाजिक क्रांतिकारक ज्या वेळेला क्रांती लढ्यामध्ये आहेत त्यावेळी त्यांच्या घरच्यांचं, अर्थात बाबुरावदादा चरणकर हे सावकार असल्यामुळं आणि श्रीमंत असल्यामुळं त्यांच्याकडं संपत्तिक स्थिती ही अत्यंत रेलचेल असल्यामुळं त्या काळामध्ये ज्या वेळेला क्रांतिकारक यांच्या घरी काहीतरी अडीअडचणी ज्या वेळेला येत असत त्यावेळेला सरळ हस्तानी मदत करून बाबुरावदादा चरणकरांच्या पत्नी या सतत त्यांच्या मदतीसाठी उभ्या असत. त्यांचा मृत्यू कसा झाला? साधारण 1979 साली त्यांना मानेला एक छोटीशी गाठ आल्याचे जाणवले. त्या गाठीचं पृथक्करण केलेलं असताना त्यांना ब्लड कॅन्सर झाला असं निदान झाल्यानंतर फक्त एक किमोथेरपी घेतल्यानंतर त्यांनी पुढे कोणत्याही प्रकारची कसलीही औषधोपचार न घेता 31 मार्च 1983 साली आपला देह ठेवला. तुम्हाला काय असा अभिमान वाटतो का तुम्ही स्वातंत्र्य सैनिक असले? सगळ्यांनाच वाटला पाहिजे. नातू असले का? सगळ्यांनाच वाटला पाहिजे. मी नातू आहे याचा तर मला छाती फुटून जावी इतपत अभिमान आहे. पण थोडंसं वैषम्य वाटतं, थोडंसं वाईट वाटतं की या भागाला, की ज्या भागामध्ये इतका मोठा क्रांतिकारक की ज्यांचं नाव हे इंग्रजांच्या पठडीमध्ये 2.5 पानामध्ये आहे, एवढा मोठा क्रांतिकारकाचं जिथं पिकतं तिथं विकत नाही या उक्तीनुसार आणि फक्त हा क्रांतिकारक ब्राह्मण असल्यामुळं ब्राह्मण म्हणून त्याला वेगळं केलं गेलं आणि त्याला वंचित ठेवण्याचा आटोकाट प्रयत्न हा मराठा किंवा इतर कम्युनिटीकडून केला गेला आणि जात आहे. हा माझा सरळ आरोप म्हणणार नाही, हा माझा सरळ जे काही आहे तो कयासही नाही आहे. तर 100% मला याच्यावरती खात्री आहे. तुम्ही आम्हाला एवढी माहिती दिली, सांगितल्याबद्दल तुमचे धन्यवाद. तरी माझ्याकडे